भारतीय जनता पार्टीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठं यश मिळालेलं आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केनेकर आहेत. भाऊ, महापालिकेमध्ये मोठं यश महापौर तुमचं होणार आहे, जिल्हा परिषदमध्ये मोठं यश जिल्हा परिषद अध्यक्ष पण असं होणार आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीला राज्यातील मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे जनमताने भरघोस यश दिलं त्याबद्दल प्रथमतः मी या मायबाप जनतेचे आभार व्यक्त करतो. एकूणच महाराष्ट्राच्या परिवर्तनामध्ये ज्या पद्धतीने जनमानसाच्या जीवनमानामध्ये बदल आणण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केला आणि निश्चितच शेतकरी असो, कामगार असो, बेरोजगार असो यांना खऱ्या अर्थानं ताकद देण्याचं काम या काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केल्यामुळं निश्चितच गावगावचा किसान याने प्रत्यक्ष पद्धतीने खेडोपाडी वाड्या तांड्यावर ज्या पद्धतीनं मतदान झालं, मग तो समाजातील दीन दलित उपेक्षित शोषित न्यायापासून कोसो दूर असलेला व्यक्ती आज भारतीय जनता पार्टीला गवगवीत यश देतोय आणि त्याचं एकमेव कारण या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे होय. जिल्ह्यामध्ये मोठं यश मिळालं असलं तरी पैठणमध्ये कुठेतरी भाजप कमी पडलेलं दिसतंय, त्या ठिकाणी यश तुम्हाला मिळताना दिसलं नाही. बरोबर आहे. पैठण तालुक्यामध्ये आम्हाला फार मोठा धोका झालेला आहे. ज्या पद्धतीने आम्ही खासदार भुमरे साहेबांना छत्रपती संभाजीनगरचा खासदार करताना आम्ही त्यांच्याशी कधीच दुजाभाव केला नाही आहे. मैत्रीचा आमच्या बूथवरच्या कार्यकर्त्या आणि बूथ कार्यकर्त्यांनी तसेच बूथ कार्यकर्त्यांनी, शक्ती केंद्रांनी, केंद्रप्रमुखांनी आणि आमच्या जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी माननीय भुमरे साहेबांना निवडून आणण्यासाठी जीवाचा आटापिटा केला होता आणि म्हणूनच ते छत्रपती संभाजीनगरचे खासदार होऊ शकले. पण ते विसरले, पैठण तालुक्याच्या नादात ते विसरले आणि ज्या पद्धतीने त्यांनी युतीमध्ये धोका दिला आणि महायुतीमध्ये तेढ निर्माण केलं आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने त्यांनी दादागिरी पैठण तालुक्यापुरती केली ती निश्चितच चुकीची आहे आणि त्यांना ते कळून चुकलं आहे. आज महाराष्ट्राच्या मध्ये नंबर 1चा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीला राज्यात मराठवाड्यात आणि जिल्ह्यात जे घवघवीत यश मिळालं आणि 1 नंबरचा पक्ष झाला, त्यातूनच त्यांना कळालं पैठणमध्ये हे त्यांची चूक झाली, त्यांच्या लक्षात आलेलं आहे. ज्या पद्धतीने त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर दबाव निर्माण केला आणि तिथं ज्या पद्धतीने त्यांनी दादागिरी केली, परंतु त्यांच्या लक्षात नव्हतं आलं की यांना खासदार बनवणारी भारतीय जनता पार्टीची टीम आहे. निश्चितच तेही आमच्याच पिचवर खेळत आहे. कॅप्टन देवेंद्रजी आहे. त्यामुळं आज जो त्यांना विजय मिळाला हा क्षणिक विजय आहे, परंतु येणाऱ्या काळातला जो मोठा विजय राहील तो भारतीय जनता पार्टीचा आहे. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आहे. तुम्ही असं म्हणत असले तरी की तुम्हाला त्यांनी धोका दिला, म्हणजे संदीपान भुमरे यांनी धोका दिला, तुम्हाला ती सल आहे. परंतु आता अध्यक्ष भारतीय जनता म्हणजे भाजपचा अध्यक्ष करताना जिल्हा परिषदचा तुम्हाला त्यांची सोबत घ्यावं लागेल त्यांना, कारण संख्याबळ त्यांना सोबत घेतल्याशिवाय होणार नाही भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष. निश्चितच आमचं ठरलेलं होतं की जिथं जिथं युती करता येईल तिथं आम्ही युती देवेंद्रजीच्या आग्रहामुळं युती पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी केली निश्चितपणे. पण युती करून सुद्धा जिथं शिवसेनेच्या नेतृत्वाला न मानता स्थानिक पदाधिकाऱ्यांनी युती तोडण्याचं काम केलं, B.Farm वाटण्याचं काम केलं. हा लढा खाली स्थानिक स्तरावर आहे, पण वरतून जेव्हा युतीसाठी जेव्हा आम्हाला आता संभाजीनगरमध्ये नाही का, आम्ही जरी पूर्ण बहुमताकडे असताना सुद्धा शिवसेनेचा उपमहापौर केला, नाही तर एरवी आमचा महापौर होऊ शकत होता. परंतु आम्ही युतीच्या महायुती करायची हे देवेंद्रजी फडणवीसांचं पहिल्या दिवशीपासून म्हणणं आहे आणि त्यामुळं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सुद्धा आम्ही बहुमताने निवडून आल्यानंतर सुद्धा युती करूनच या महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवला आणि निश्चितच जिल्हा परिषदला तेच करणार आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा जिल्हा परिषदेवर फडकवेल आणि निश्चितपणे युतीला घेऊन. नक्कीच होते भाजपचे आमदार संजय केनेकर आणि जिल्हा परिषदचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष करताना आम्ही शिवसेनेला सोबत घेऊ आणि युती धर्म पाळू अशी त्यांनी यावेळेस प्रतिक्रिया दिली. कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.